श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर्य यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. ॐ रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कण्ठाटोपीचमाला दण्डकमण्डलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्ये कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रजालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलाची साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होवे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मासुता नमेली. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कारण छेदक जो सद्बुद्धी चा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवतांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रय नमेला. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतींचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला मुख्यात महिमा जनी गावयाचे योजले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकोन्या स्तुती संतोषली श्री स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोणी आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमिले. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले.
परी हे अमृत जानोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ते कडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधींतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अन्मान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपादवल्लभार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदियाचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतो धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवसी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखिले अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन उभा पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारापरती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र. 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो. येऊनिया मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमुले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथुनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातल. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथोनिया झाले. तैपासून या नगरांत आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त. असे मुळापासूनी 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कंबरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा.
श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती, पदपावती कैवल्यम. निर्विकार स्वामी मूर्ती, लोकांचमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती, मंगळ वेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, अप्पा टोळ झाले भक्त. तेथींचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटांसी. अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जले सेवकांनी, पर्णच मानिले त्या. तेथोनिया निघाले, अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणोनी ईश्वरमूर्ती, चोळाप्पा करे आदर. योगयागादिक काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही. स्वामी आले सदनाते, तयाची देखोनिया भक्ती. स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्पाचे चित्ती. आनंद झाला बहुसाळ, तैपासोनी तयांचे घरी. राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी. चोळाप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राज्यपदाधिकारी. मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी. परमज्ञानी असती जे, चोळाप्पाचे गृहाप्रती आले. कोणी एक यती, लोकांचमत्कार दाविती. गावांत मात पसरली, लोकांमाजी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत, किया पुल्या नगरांत. यती विख्यात पातले, वार्तायसी ऐकोनी. राव बोलला कायवानी, गावांत यती येऊनी. फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही. आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही. भेटू तया यतिवर्या, परी ते केवळ अंतरज्ञानी. ऐसी वार्ता ऐकिली कानी, हे सत्य तरी येऊनी. आताच देती दर्शना, रावमुखांतुनी वाणी निघाली. तोची यतिमूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायांची, खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळूनी गेली दूरी. चरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदली. समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजली. स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोऽध्याय गौडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोटनगरप्रवेशे तृतीयोऽध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्व, नित्यसेवा घडे त्यांदे. चोळाप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे मनोनिया लग्न, येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय फसाऱ्यात फसले, ऐसे आले किती एक. भक्तांतरी जे जे इच्छिती, ते ते
यतिराज पुरविती दुरुड चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल तया शास्ते केवळ नास्तित काम प्रती तत्काळ योग्य शासन करिता ते. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हंसोनी म्हणती जनांसी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटेसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची घरी पातली समर्थांची स्वाई तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धांत. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्ये पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्यास्यांपुढे लोटिती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नदकासी. सूर्य जाता असता चळासी तेथोनिया उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करो छळना त्यांसी झाली विटंबना. दंडावया कुस्थित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञातमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सद्य तू. अक्कलकोट नगरांत पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगरावरती आणू म्हणती तयांसी. बोडद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी. एकदा तयांच्या अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत. कार्य जाणुनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सवाही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची मूर्ती दिव्य मूर्ती आनंदित झाले
युक्ती तेथील जनांची पाहोनी भक्ती धन्य म्हणती तयांते अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यांतील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरांतुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवूनी युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वान्ने करती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्ते केले स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐशी याने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठोनी चोळाप्पा प्रती त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी तरी मल्हारराव आदरे इनाम देतील तुम्हा ते द्रव्येन सर्व वशा चोळाप्पासी लागली आशा त्याच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भौसाल चोळाप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संनद सदा ऐकत भाविक भक्त पंचमोऽध्याय गोढा श्रीरस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरुणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्र अमृत स्वामी समर्थ वद्विती. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रति कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हा सोनी मल्हार रावाचे मनी आम्हा विषयी भावनसे म्हणून त्यांच्या नगरांत आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो जे कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करे तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले वावयासी स्वामी कृपा परिदयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजायासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यांत घालूनी स्वामींसी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धैला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थांना गोष्ट विदित झाली. मेन्यांतुनी उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊन बडोद्यासे आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वांचोनी अन्य उपाय न होया. परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा ओमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याचे धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत.
ती पाहुणी समर्थांना तेव्हा निवार क्रोध आला. यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंत भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडूनी साहेबा विषप्रयोग केला. मल्हार रावावरी आळा आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोऽध्याय गौडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोऽध्याय समाप्त. शुभं भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय निर्गुणा, जय जय सनातना, जय जय अगहरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालो जेजपती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्मा. वेदांत आवडे त्यांसी, श्रवण करते दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देवनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा, ब्रह्मचारी प्राकृत भाषण. वेदांतावरी करुणे लोक उपदेशिती. त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणे खटपटे, बुवांसी शेवटी आणले. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांच्या चर्चा ब्रह्मचारी. करते तेने अंतरे, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढले लोकांत, स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती, कितेक होते त्यावेळी. पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती. पाहुणी येशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे. तो वेडा सणसे, भुरळ पडले लोकांचे. लागले व्यर्थ भक्तीसे, आणि ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्तर बाहेरी. लोकां बोलती हास्य तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक अज्ञान, येथे काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलवणी, पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला म्हणी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नेम सारुण, ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटल्या काही निसी. एक स्वप्न त्यांसी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी रुचिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यांतून एक दंशापना करीतसे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द ऐकून बोलवे. जवळी होते जे पारसी, जागृती आली त्यांसी. त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळे. मग स्वप्नीचा वृत्तांत त्यांसी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसे ऐपन कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपासी. पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखोनी रुचिकासी. काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकटा हाताने यायचे. भुवं प्रति बटली गुण, धरली तत्काळ स्वामीचरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी. हार गेला गळून, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतता संमत सदा परिषद भाविक भक्त. सप्तमोध्याय गौडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. अध्याय 8. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय जी सुखधामा, जय जय जी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे बदरे दप्तरदार. राजे राय बहादर, शंकर राव नामक. 6 लाखांची जहागीर त्यांप्रती. सकल सुखी अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परिबाधा सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन, गोडन लागे अन्नपाणी. नावडे भोग
भोगविलास सुखोपभोग कैसा त्यांचा निद्रा नयेचे रात्रंदिवस चिंतानले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदिली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी कृष्ण वर्ण आला शरीराचे रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवसे मग ऐसे लोटले 3 मास एके रात्री त्यांचे स्वप्ने दृष्ट झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा येती वचने भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेची राहिली आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा त्याचे स्वप्न पडले अक्कलकोटे जावे हे जाणून हित गोष्टी वांसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटे प्रियपत्नी सहित दयानगरी जनरणारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परे प्रेमभावे सांगती कित्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अत्यत्वरणे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा संमत सदा परिषद प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गौडहा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली काती बहुत लोक दर्शनायती कामना चित्ती धरुणी बहुत लोकदर्शन येथे अक्कलकोट नगरांत ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शन येथे धावून यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पैम किती वर्णावे महिमाना जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष वासू लागली असो वैशा नगरांत शंकरराव प्रवेश येत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यांत सुंदर वैमुख्य स्वामी सेवा सकळे कथेच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावे म्हणून विनंती करायला स्वप्नी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तेचे म्हणे मी इतके करून 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणते बाईचे जरी इतके कार्य करीशी तरी 10 सहस्र रुपयांचे देईन वचन हे बाई विस्मित झाली अंतरी तरी म्हणे तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकररावे तैसे करती बाई आनंदले चित्ती म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रति कार्य आपले करण बाई स्वामींचे बोले वचन हे गृहस्थ थोर कोलिना परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंधी पीडितो तरी आता कृपा करुणे मुक्त करावे व्याधीपासून ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खांचेत निजले छाटी टाकून सेवे करी शंकररावांची म्हणती लीला करुणेशी चुकविले तुमच्या मरणाची निश्चय मानसी धरावा शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांची आणि एकांशे दर्ग्याचे एक कपने चढविले मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मेरे त्यांत घालावे ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाला स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीसी आराम पडला राव गेले सोनगराला काही मास्ता लोटता त्यांना ब्रह्मसंबंधी सोडले मग पुन्हा आनंदीशी दर्शन आले अक्कलकोटांचे घेऊन स्वामीचे दर्शनाचे आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देहीन 10 सहस्र तैसा गेला निर्धार त्याचे काय करावे महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुन्नी गचिती निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशी एकांतस्थानी राहणार नाही कोणी असे विनंती स्वामी चरणी कारभारी करताती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुन्नी गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा संमत सदा परिशुद्ध भाविक भक्त नवमोध्याय गौडहा श्री स्वामीच्या राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलोनार जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मानी करुणे विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासे नेणार स्वामी समर्थ असते पे हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमे बाळापा नामे द्विजकोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती सावकारी सराफे करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षांचे वय झाले संसारात उबगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली त्यांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल
पंचपक्वाने सुवर्ण ताटी वरुणी आपणापुढे येथे पाहुणी स्वप्ने मानसी तुलासले मानस तात्काळ केल्या निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेकशस्त्रे तोडावा सोलापुरी कामा आम्हासे ऐसे सांगून सर्वत्रांचे निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरुगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्म कर्मी सिद्धारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करीते कामना चित्ती धरुणी 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देते त्यांसी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकोन यावरासे आनंदले मानसे वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामभिधान ठेविले त्या लावून शुक्ल पक्ष शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौंजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर दया अवसरी पूजे लागी आणले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राणी येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशा लीला अपार दाखविते चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्यभूत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरवणे दीक्षितांते समजले जले भरले होते घट त्यांसी लाविता अमृतहस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेन तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपुली लावावी रावबाजींशी वृत्तांत करुणोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेन मग दीक्षितांचे निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईचे ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती आता पलटली तुझी मती त्वरित मागसे निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मीवर सर्व वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिदला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एके समय कलकोटे दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले आम्ही त्यांचे जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिल अल्पवृत्त मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकेला वृत्तांत अक्कलकोटे स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ हेतुरूपे प्रगटले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमता सदा परिसत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गणेशाय नमः अध्याय 11 श्री गणेशाय नमः मागील अध्याय वर्णिले बाळप्पा मुरगोडे आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे घडला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येथे रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिता ती परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत गानगावर विख्यात महाक्षेत्र भीमातरी तेथे आपण जाऊन बैस होयो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊन सांगते तैसे करावे मानवला तैसे विचार मग निघाले तेथून सत्वर जवळी गेले गाणगापूर परमपावन स्थान ते बाळापा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिले प्रातकाळे उठवणी संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपवणी मागोती ती गावंत सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतून येते ते माध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करून संध्यावंदना जप आणि नामस्मरण रात्र पडता परतून ग्रामा माझी येते ते सद्गुरु प्राप्तीकरिता सोडून गृहसुतकांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंदवृत्ती राहते शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे मादनास कदा उदास नव्हेची आया रामसेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी दे कोणी ऐसी परी बाळपासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुच्या सदनी जे जे पडले तुम्हास कमी तेथे आम्ही पुरोजी बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परिसंकोच मानसी
जाणे सोडले याचे घरी, वाहून या मधुकरी, जाऊन या संगमावरी, झोळे उदकी बुडवावे, आणून या बाहेरी, बैसोनी तिथे शिळवारी, मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला. मग काही ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चित्तास, सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपुले प्राक्तन, भोग भोगवी दारुण, पाहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची. एक मास होता निश्चिती, स्वप्नी तीन यती मूर्ती, येऊनिया दर्शन चिद्देती, बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभितरी, येऊनिया अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान, परितेन झाले पूर्ण, आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवून वस्त्रांचे गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालून रुचिक एक निघाला. तयांसी त्यांनी न मारले, नित्यकर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी, बाळाप्पा तोचले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयाची निघाली मग त्याच दिवशी, उत्तम शकुन तयांसी मार्गावरी झाले. चरण चाली चालून अक्कलकोटे दुसरे दिनी बाळाप्पा पोचले ओनी, नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती येथे रूपे वास करते, तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रींची महिमान, केळू वर्णू मे अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन, स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासमत, श्रोते सदा परिषद, एकादशोऽध्याय गूढः. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करावया जुगदोद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे, भक्तजन तारणार्थ. अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रकट होत, त्याची समर्थ श्री स्वामी गाथाध्यायाचे अंती. बाळाप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणी दृष्टी, आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते यास खास भाग्यंत, यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडीसाखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करती, स्वामी सनिध पातले. आज अनुभव सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळाप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती, श्री चरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंद नमा ए पोटी, स्तोत्र उठे गादसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र. सरवृक्षांसी आलिंगन दिले त्यांनी प्रेमी करुण, बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिऱ्हाडावर, स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊ दर्शनम, म्हणती जाऊन स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असती नृपमंदिरांत, राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले, सत्वर बिऱ्हाडावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर माते आचरण, घेऊन स्वामी दर्शन जपा लागे बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्यांचे करावे पूजन नित्य, माध्यान्ही येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामींजवळी येऊन जावे भिक्षे कारणे, मस्तक ठेवून चरणी, मग जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी, मग यावे बिऱ्हाडावरी, जे मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करून अक्कलकोटे राहिले. चोळाप्पा आदी करून सेवे करे बहुत जत, त्यात चंद्राबाई म्हणून मुख्य होते त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी येशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी, बाई मुख्य त्या मांजरी, सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता प्रेम. या कारणे आपसांत भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पाने पाहून नाना युक्ती योजना, मोडून टाकेले भांडण, एक चित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरून चित्ती सेवा करते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळाप्पाची शरीरास व्याधी जडली, रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगिला काही तीन, कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता, उकलून विष त्यांत निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाप्पासी यावे मरण, विष तिथले कानुल्यांतून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त सेवदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावे लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुणी, मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे.
हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तय प्रती एके दिनी समर्थ करी परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयांतून उचलून या पावाता वाचून. न करावे जे पूजन ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पेटली स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीतसे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडती होती. कैसा दूर तया प्रती करीती लयती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. 12ोऽध्याय गोडा श्री राजधीरजोगरा श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसे उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अध्याय वाढले. 12 अध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले वर्तचे. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी. ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिध्य गुरु ऐसे जाण निरंतर. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे. तिने सेवेकऱ्यांचा नित्य त्रास द्याव्यर्थचे. नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गाऱ्हाणे सांगता समर्थांसी. बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात. स्वामी भक्त झाला. एक तपापर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्यश बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनांत विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलता चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्याकाळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी येऊन हार मागू लागला. म्हणे द्यावाचे चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा. ऐसे ऐकून उत्तर. गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन हसतोर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर. आपणावासी चंद्रहार परी चोळप्पाचे त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाच्या घरी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणतसे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी बैसली समर्थांची स्वरी भक्तमंडळी विष्टित. एक वस्त्र तयावळी पडले होते श्रींजवळी. तयाची करुणिया जोळी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे उने तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकते आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. जोळी चोळप्पा ते देऊन समर्थक बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्तात असावे.
पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी परै न आले मानसी श्रीचरणांतरले चोळापासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस केले बाळप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दुष्टत्वरी ताडण करे बहुसाळा त्या ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडोनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येता त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसना विचार पटला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येता हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी माने नाशी झाली सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती परी राणीची प्रीती बाईवरे बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटे त्या सारी माधवराव बरे कारभारी त्यांसी हुकुम झाला सत्वरी बाईस दूरी करावे परी राणीस बिहोनी तैसे न केले त्यांनी समर्थ दर्शनाचे एके दिनी कारभारी पातले त्यांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून उत्तर भव्य मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐशा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकार अंतुनी तथा पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा करावयासी घेऊनी गेले बाळप्पासी म्हणते देव तुम्हासी पगार सरकारांतुनी बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करो की बाळप्पाचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून करविले श्रीने उद्यापना हिशेब जपाचा घेतला बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केले उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तेसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने एत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करते दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जय जी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भक्त परिशोध त्रयोदशोऽध्याय गूढः इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणागना जय जय जी अगशमना जय जय जी परमपावना दीनबंधू जगद्गुरु प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतर ध्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी प्रातःकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी मग मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण धूपदीपारती अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय 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 गरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदाय तिवर्या जय 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 प्राणपुरुषा लोकपाला सर्वेषां अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्त जनताया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच प्रेम तू विष्णू आणि शंकर तू दाता तू इंद्र अष्टती कपालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागी अदिम ध्याग्र कोठे नसे पाहता
हसोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता निज्ञान तुझे कविशुषाम वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकरे कसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवे आपुली स्तुती सहस्रमुख हे निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दुरुड ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री यामेना आश्रय देजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन इहलोकी सौख्य दोन परलोक साधन करवावे हे दुस्तर हा भवसागर याचे पाव पहिले तीर त्वनाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना बाधत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसन ज्ञानार करू प्रकटवे शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासनाया मनाते सदा साधू समागमम तुझे भजन उत्तम तेने हो असुगम दुर्गम जो पंथ व्यवहारे वर्तता न पडो भ्राती चिंता अंगी न यावी असतता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्यायमार्ग अवलंबन युतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी ऐशा प्रार्थना करता आनंद होय समर्था संतोष होणे तथा वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता धारण उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असता शुद्धीचिती त्याची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकांत जयसी भक्तीचा दंभ करता निष्फळ भक्ती दयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदायकत भावभक्त चतुर्दशोध्याय ओढा श्री रस शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृताध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती चढता चारी पुरुषार्थ येथे हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न वृची सर्व कामना पर्वण अंतिताविती सुरभवन जे नर करते नामस्मरण ते मुक्त यास देही मंगळ वेढे ग्रामांत राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती त्यांसी शीतोष्णाची भीती नसे ज्यांची चित्ती सदा अरण्यांत वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हस्ती तयंती त्यावेळी मंगळवेड्यांत बसप्पा तेली राहत्र दरिद्रे तिडपिडीला बहुतच दिन ते त्याची तो एके दिनी फिरत परत सहज वना माझे जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येते राजम कंटकशिया करुण येते वेरी कैले शयनम ऐसे नवर देखोन लोटांगण घाली तसे अष्टभावी दाठोनी माठा देवी स्वामी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो ततता कर जोडणे अस्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषलयती वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाची वासप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पावसुनी राहू लागला निषेधनी स्वामी सनिध आनंदे मग बासापाची कांता ऐकून ऐशी वार्ता करीत असे आकांता मने घर बुडाले बासाप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडले संसारासी वेड काय लागले परी बासाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापादाना भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे 2 प्रहर होता रजने समर्थ उठवणी चालिले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर शापदे ओरडती परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडले वृत्ती देहभान नसेची तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सगळ तेजे अग्नि समान पादस्पर्श सर्पात झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चोहींकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई ना करी अनुमान काही दैव तुझे उदेले
ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळूनी सर्प त्वरित सत्तर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथोनी परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यांत सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाहते तयासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र बोषिजे असो तो बासपा भक्त संसार सुपखो उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे हत्यातरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमतम सदाभाविक परिसोत पंचदशोध्याय गुढा श्री स्वामी राजार्पणम श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यांत श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरांत हरिभाऊ नमे विख्यात आनंद होत नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यांत गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे त्यांची ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीची त्या गावी त्यांचे माता बंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करता व्यापार त्यात तोटा आला त्यांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरोनी म्हणी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त तरी दर्शन त्वरित अक्कलकोटी हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यांत आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती एकांते बोलावून पंडिताप्रती सरळ वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता ब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळ यात संशय असेना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावे युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला व्यापारांत नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदी. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी व्यास करीत त्यांचीच कृपा ही सक्त कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदले त्रिवर्गांसी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गांजवळ बोलाविले तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदले असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदा ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिला तेव्हा तयाच्या आनंदाला मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतिततोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थे बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागते जावया. आज्ञा मिळता त्यांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थासनिध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती मी घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगस्ती मस्तक त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कपनी जोडी समर्थे त्यांसी दिली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊ करी म्हणती जाऊनी सागर तीरे कल्ला बांधणे राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोहन मात्र चित्ती तुवान धरावा.
आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर यावे आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामी त्यांची कांता. ती करी बहुता कांता घेत उर बडवून. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा हा अंतर. आपला विचार हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. समाधान बोध प्रकारे करीत असे तियेचे. श्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. ते दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपर्यंत त्या समयी मठ स्थापिला असे पाये. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझे राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संनत सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांचे चरित्रांचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनिती. स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकून दुःख गेले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरविले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगून. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयंसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोनिया देव मामलेदार हसूनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझे दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामाठीपर्यंत. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिले कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामी त्यांची कांता. तेही त्रास देत स्वामी सुत परितयांच्या चित्त दुःख खेद नसेची. प्रसिद्ध मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसी. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करते त्यांचे. स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदले. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजव म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी. पाहून या स्वभक्तांसी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेल्लीगेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारेला. मना माझी धरुणी कामना. कोणी त्यांची दर्शना त्यांची समर्थ करती. आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खून सांगती. ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. अभंगवाड्या समोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण. ऐकले यातून राणी सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. पाहोनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहोनी आनंदले. समर्थ म्हणे कर फेरवला मुखावरुणी हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी मळभूत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहित्यासी स्वामी विना कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी असे न करावे काही. मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदय.
वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतून नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करे दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोने विनवित समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुत ते सदसत्वरी मज सनित आणावे. परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. मग सांगती समर्थ त्यांसी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामीसुत पायी अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तो पवरून यथार्थ ठेवली होती उडोगी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवाना केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध पतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी विसमर्द करते विचित्र करणी बैसले स्नान करणे परिगंधन लायती भोजन तेने वटती धरणीवरी आंग टाकती कोणा संगेन बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापुर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरणवार्ता ऐको निगरती आकांतात दुःखद समय वर्णिता दुःखम तरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटे लावलाही परतोनी आल्या पायी बोलल्या काय समर्थांते. सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले बाईसी तियेसी उल्लंघिले अमुच आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोनी बळची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भोदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सुप्तशोध्याय गोढा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामीसुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकारी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल अमुच्या मानसी त्या समयी मोरपाखरांसी अधिकारीने मोगादिसी चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावे नीट वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागून लपूनी ठेविले विटेसी ती दिल्ली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणांत राहत होता स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान क्रोश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जीव घालियासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिला. केजगाव मोगलाईंता तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठांत या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवावा दादासी समगमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञानात शांत शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्त ऐकोन म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनच्च बाईचे बोलले त्यात तुमचे गाय गेले आम्हास दिसेल जे बरे तेच आम्ही करो की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले के जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती त्यासी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्यांसी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी.
दादासी करुणे गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कपनी जोळी निशाणम. ब्रह्मचारी दादासी उपदेशी ते दिवसनिशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता न कार म्हणेची सर्वता न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेल आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी गरिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदयी प्रकटला ज्ञानसविता अज्ञान गेले लयाती. धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावे. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता दादाची अशिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तेसी जे बरे वाटले आम्हासे तेची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतकेची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळा पेटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपनी जोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले अधिकचे कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून ततुता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझे हे करणे लोकापवादा कारणम. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिजप्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राची ऐकोन वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगली. काही दिवस झाल्यावरी मग आली मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवून संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संत सदा प्रेमळ परिसोद अष्टदशोऽध्याय बोढा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. श्री एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्ण पुढे. स्वामी चरित्र अत्यादर श्रवण करिता सर्वार्थ पाविजय निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्रे नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटागे क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थानी फिरून शोध करीते गुरुचा. जपी तपी संन्यासी देखिले ज्ञान दयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थचे. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहून दयांना अज्ञाचक्रा भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला दयांच्या. श्लोक ऐकता ते त्याची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंधी प्राणवायू. आश्चर्य करती सकळ जनम. असो झाली काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती. तेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयांना. बहुत धर्म कृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली. एकाही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोनी नृसिंह सरस्वतीसी. समर्थ बोलले त्या समयाशी लोकी धन्यता पावलासी. देवारे यशुता पाळोनी तेसी द्यावे सोडोनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभवनी. अंती जासी सुखाने.
ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला म्हणे. नृसिंह सरस्वती स्वामी असुने विपरीत केवी करतील. परी अंतरीची कोण यती तत्काळ जाणून पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासोनी सिद्धी दिदली सोडोने येऊने राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांचेही ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अमलांत अनिवार्य होनी बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल ततता ऐसे वाटले त्याचे चित्तास दर्शना ते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिले श्रींच्या करी म्हणे मजरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर त्याचे पाहुनी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आले बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकून. कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच परत आला स्वस्थानास झेंडा उभारेला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थचे. असो स्वामींचे भक्त तात्या बसले विख्यात राहती अक्कलकोटांत राजाश्रित सरदार. मायापाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निषेधनी करीता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी श्रीचरण धरले झडकरे उभा राहिला काळ दोरी नवलपरी जहाले. दीनवदन होनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहोनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पैल तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी नामे त्वरित स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिता ती वैरला प्रती दिली मुक्ती वर्ण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णो जाता वाढेल ग्रंथ तैसे हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिचित प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांची गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन भक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करोनिया श्रींची स्तुती माथा ठेविल्या चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करोनी फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्ने करोनी नाना यथेज्य भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने. फकीर बोलाविले 5 जण जेवू घातले ते फकीर तृप्त होऊनी जाती उच्छिष्ट उरले पात्रामती वरती. तेव्हा समर्थे आज्ञापिते गृहस्था ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. त्यावरी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेधवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मैने ऐसा विचार तो समर्थांचा कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दरिद्रग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवावया साधन त्याजवळ नसे प्रेम. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनांत पात्रावरी बैसला. तयासी बोलले समर्थ तू मुंबपुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचने भाव धरला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिदल्या नोटा आणि सत्वर. गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर.
समर्थांचे वचन सत्य गृहस्था आली प्रचित, वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमतम सदा ऐकत भाविक भक्त 20वा अध्याय गूढ. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायपर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपावा तारयता ऐसे मना माझे येता. जड देह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्रा ते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून ते द्वा जवळ होते सेवेकरी. त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करती नानापरी. तो वर्णिला न जाय. अक्कलकोटींचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसाम. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुढांना तो महिमा कोण वर्णी. कोकणांत समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पलशेत ग्राम माझरे जन्म माझा झालासे. ते त्यांची बाळपण गेले. आता कोपर्रीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रतम. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यांचे स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. स्वामी चरणी त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करते. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धरथ देवतास्तवनम. आधार स्वामी चरित्र सकोन हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनांतुनी आले. स्वामी रूपे प्रकटले भुवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीय अध्यायी. तारावाया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला. तेथींचा महिमा वर्णला. तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल. तेचे वृत्त सखल. चौथ्या माझे वर्णले. मल्हार राव राजा पडद्यासी. त्याने न्यामया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यांसी. पंचवा तिथी कथा. यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार. त्याचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोण्या प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःख मुक्त. 8व्यांत एकता. खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यांत केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णले 10मध्यायांत. ते एकता पुणित श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसांची अध्याय. 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझे निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत. 15व्यांत वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ. कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू. त्यासी लागला भजन चंदू. जो दादाबुवा प्रसिद्ध. 18वेत वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यांत सारांश रूपे सत्यप्रेम. ते एक गृहस्थ निर्धन. त्याची आले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन. 20व्यांत निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यांत वर्णिले. ग्रंथ प्रयोजन गवे वृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वैद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयता. ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर. जो भावे वाचिल हे चरित्र. त्याची आरोग्य अपार संपत्ती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी बस सरस्वती. भवसागर तरुणंती. मोक्षपद मिळतया. अंगी सर्वदा विनय वसो. वृथाभिमान तो नसो. सर्व विद्यासागर गवसो. भक्त श्रेष्ठ लागोनी.
ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धीस आणिला त्यांची रक्षा वेदळा कृपा घना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यांतील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल सदोदिदयाचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिचित भाविक भक्त 21वा अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम श्री स्वामी समर्थ महाराज की जय।